ची जोडी मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी आलेत. दोन्ही आघाडीचे फलंदाज बॅट्समन शंकर आणि प्रथमेश. पहिलाच बॉल, बॅटची कडा आणि विकेटच्या मागे सुंदर झेल. फलंदाज माघारी परतत असताना होतोय फेल. शंकर पाटील मैदानाच्या बाहेर. विजय घावट यांच्या वतीनं यश कडवच्या विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. साहिल कडव आणि निकेश कडव यांच्याकडनं 3000. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे. यश कडव गोलंदाजी मार्कवरती. युवा गोलंदाज, डावखोऱ्या हाताचा जबरदस्त विध्वंसक गोलंदाज. महत्वाची विकेट त्यानं मिळवली. उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी नेहमीच धोकादायक तो राहिलाय आणि या अनुषंगाने आपण पाहताय तर दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानात तो घडवतोय यश कडव. सलामीची जोडी शंकर पाटील बॅटिंग करण्यासाठी आला होता, मात्र त्याला मैदान सोडावं लागलं. पहिल्याच बॉलवरती विकेट. 4 षटकांचा सामना. द्वितीय फेरीमध्ये आपण आहोत. दुसऱ्या फेरीचा हा लढा. इथे हा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केले. ऑन ड्राईव्ह फिल्डर येतोय सीमारेषेवरनं. सिंगल कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी आले आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या. 2 धावा येतील, स्कोर कार्डला जोडल्या जातील. यश कडव युवा गोलंदाज, जबरदस्त गोलंदाजी तो करतोय. डावखोऱ्या हातानं उंची त्याला चांगली दिली आहे आणि त्या उंचीचा फायदा तो बरोबर करतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इथे पुन्हा एकदा ऑन साइडला मिड ऑनला फिल्डर आहे. सिंगल कंप्लीट होईल का? लाइटनिंग एफर्ट पाहायला मिळाले, मात्र निश्चितच वेगानं सिंगल कंप्लीट केली आहे. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल मिळेल. स्कोर कार्ड एका धावेच्या मदतीनं पुढे सरकवतायत. धावफलकावरती 3 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओम कोंडेश्वर भोज आणि त्यांच्या विरोधात सिद्धिविनायक इंदगाव या 2 संघांच्या दरम्यान ही मॅच. यश कडव चांगला चेंडू पाहायला मिळाला. पुल करण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहताय रायझिंग आणि सरप्राइझिंग चेंडू. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नव्हता. या चेंडूवरती कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं आणि निश्चित आपण पाहताय निर्धाव हा इथे संपन्न झालाय. व्हेरी गुड बॉलिंग. द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाजाला टाकले. यश कडव गोलंदाजी करतोय. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा तयार. बॅट्समन प्रथमेश फसलाय. कव्हरला फिल्डर. चेंडूच्या खाली झेल टिपण्याची सुवर्ण संधी. हा झेल इथे टिपलाय आणि अजून एक मोहरा टिपलाय. फलंदाज बाद. मायरा 11 फ्रेंडशिप मोहपाडा एरंजाड हा संघ नक्कीच आजच्या दिवसामध्ये आपण पाहताय तर 2 सामने जिंकलाय, पुढे सरकलाय. त्यांच्या विरोधात कुठला संघ मैदानावरती उतरेल यासाठी हा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय दर्जेदार मॅच. एका बाजूनं सिद्धिविनायक इंदगाव टीमनं टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पहिल्या षटकात आपण आहोत. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना यश कडवला आपण पाहताय. चांगली गोलंदाजी तो करतोय. न्यू बॅटर, नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी विकास भारती आलाय. या अगोदर आपण पाहिलं असेल तर मॅचचा हिरो राहिला. जिम्मेदारीपूर्वक पारी त्यानं सांभाळली. यशचा हा चेंडू अगदी ऑप्शनच्या जास्त बाहेर. अंपायर आमच्याकडे वळाले. सांगतायत वाईट बॉल. अवांतरची खून करत असताना एका धावेची मदत मिळेल आणि 1 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड 4 वरती. ओव्हर नंबर 1 पहिल्या षटकाचा खेळ आणि अगदी आपण पाहताय तर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी अद्यापपर्यंत राहिली आहे यश कडवची. दर्जेदार गोलंदाजी.
सुंदर गोलंदाजी आणि सरळ विकेट किपरच्या स्वाधीन डॉट येतोय. षटक पहिलं संपलंय. पहिल्या षटकात धावफलकावरती 4. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल इथे आपण पाहताय तर समोरच्या दिशेला आपण पाहताय खेळण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये येऊन विकेट टिपण्याचा प्रयत्न जरूर केलाय. मात्र इथे आपण पाहताय तर एक सिंगल मिळाली. सिंगल एका धावेची मदत. स्कोअर कार्ड वरती 5 धावा अद्यापपर्यंत पाहायला मिळत आहेत. गोलंदाज जयेश कडव वैयक्तिक खात्यातलं हे पहिलं आणि संघाचं दुसरं षटक या ठिकाणी हाताळतोय. जयेश जागेवरनं टोलवलाय. चेंडू ऑन साईडला सीमारेषेच्या जवळ. फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळेल. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत मात्र एकच धावेवरती इथे संतुष्ट राहतील. सिंगल एक धाव मिळेल. स्कोअर कार्ड वरती इथून जोडली जाईल. एक धावेच्या मदतीनं धावफलक पुढे झाले ते 6 वरती. 6 ऑन बोर्ड. 6 धावा. इथे चांगला चेंडू अगदी सुंदर आतमध्ये आणलाय. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. दांडी उद्ध्वस्त करत असताना दांडी गुल. अजून एक धक्का या ठिकाणी दिलाय. गोलंदाज जयेश या गोलंदाजांना आपण पाहताय तर अप्रतिम गोलंदाजी संपूर्ण 17 मध्ये केली आहे. पहिल्या मॅच पासून तुम्ही पाहताय गोलंदाजांची तुफान अटॅकिंग गोलंदाजी सातत्यानं पाहायला मिळाली. सिद्धिविनायक हिंदगाव या संघासाठी जर आपण पाहिलं तर दर्जेदार टप्प्यावरती मारा ते सातत्यानं करतायत. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. जयेश कडव नवीन बॅटर नवीन फलंदाज. फलंदाजी करण्यासाठी योगेश पाटील. या अगोदरच्या मॅच मध्ये योगेश पाटीलनं संपूर्ण सूत्र हातात घेतली आणि नक्कीच आपल्या संघासाठी विजय खेचून आणला होता. या मॅच मध्ये सुद्धा त्याला जिम्मेदारीपूर्वक पारी खेळावी लागेल. बॅटिंग करण्यासाठी स्ट्राईक वरती तयार. उजव्या हाताचा बॅटर आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये धावा मात्र आपण पाहताय थांबलेल्या आहेत. 6 धावा. 6 ऑन बोर्ड. हा चेंडू चेक केला जाईल. आपण पाहताय लेग स्टंपच्या अगदी बाहेरून जातोय. अंपायर डिसिजन यस इट इज वाईड बॉल. अवांतरची खून करत असताना एक धावेची मदत मिळाली. स्कोअर कार्ड पुढे सरकलं 7 वरती. 7 ऑन बोर्ड. राईट अमोर द विकेट. शंकरसाठी हा चेंडू टोलावला आहे. सीमारेषेच्या जवळ त्या ठिकाणी फिल्डर आहे. पकडून फेक करतील. एक सिंगल मिळाला. योगेश स्ट्राईक वरती. बराच वेळ आपण पाहताय तर नक्कीच सूत्र त्याने हातात घेतली आहेत. संघर्ष त्याला करावा लागेल. त्याला साथ देण्यासाठी फलंदाज विकास भारती आणि योगेश पाटील ही अगदी महत्वपूर्ण फलंदाजांची जोडी इथे मैदानावरती झुंजार खेळ करण्यासाठी माहीर आहेत. या मॅच मध्ये त्यांना सूत्र हातात घ्यावे लागतील. जिम्मेदारीपूर्वक बॅटिंग करावी लागेल. संघाला एक सन्मानजनक धावसंख्या या ठिकाणी उभी करून द्यावी लागेल. बॉलर तयार. हा चेंडू निश्चितच पाहिला जाईल. उंच गेलाय. झेल टिपण्यासाठी प्रयत्न केले आणि हा झेल या ठिकाणी टिपलाय. चेक करायचंय.
हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी चेक करण्यासाठी सांगितलं गेले थर्ड अंपायर. जास्त उंचीचा हा चेंडू होता आणि निश्चित आपण पाहताय नो बॉल आणि नो प्लस 1 अशा 2 धावा इथे स्कोर कार्डला जोडल्या जातील. फ्रीडचा इशारा असेल इथून पुढे. षटक क्रमांक 2 मध्ये आपण हा खेळ पाहत आहे. स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक वरती शंकर पाटील येतोय, योगेश पाटील येतोय. निश्चितच योगेश वरती जिम्मेदारी फार मोठी आहे, जबाबदारी. फ्रीडचा हा बॉल इथे आपण पाहताय तर नक्कीच आपण पाहू शकताय जीवनदान मिळालं. पुन्हा एकदा बाल बचावलाय. दोघांमध्ये कॉर्डिनेशन चुकलं होतं, कॉम्बिनेशन चुकलं होतं. आपण पाहताय तर कॉलिंग नक्कीच थोडंसं आपण पाहताय तू मैमय मैदानावरती. त्यानंतर सेफ झोन मध्ये पॉपिंग क्रीज मध्ये रिटर्न येत आहेत. बचावलाय, धाव जरूर मिळाली नाही, मात्र विकेट बचावली ही फार महत्वाची गोष्ट आहे. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा तयार. जयेशचा हा पुढचा चेंडू असेल. जयेश कडव. दुसऱ्या बाजूनं योगेश पाटील बॅटिंग करतोय. ऑन साइडला खेळलेला फटका, सिंगल कंप्लीट केली आहे. निश्चित आपण पाहताय सुंदर फिल्डिंग, चांगला थ्रो सुद्धा येतोय. एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. सिंगल एकच धाव मिळेल. स्कोर कार्ड वरती एक धाव जोडली जाईल. 2 षटकांचा खेळ इथे पाहायला मिळाला. 2 षटकं संपली आहे. धावफलकावरती 3 बाद 11 धावा. 11 ते आहेत. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. गोलंदाज रोशन जाधव गोलंदाजीसाठी येतोय. दोन्ही संघ मैदानावरती ताकद लावण्यासाठी माहीर, अगदी मेहनती आणि कष्टानं पुढे आलेल्या 2 टीम. ओम कोंडेश्वर भोज आणि त्यांच्या विरोधात सिद्धिविनायक इंदगाव. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल, कडक शॉट आणि सीमा रेषेवरती अप्रतिम झेल. 1 मॅन शो डीके भाई, जबरदस्त झेल. फलंदाज माघारी परतेल. अगदी आपण पाहता लाइटनिंग एफर्ट, अगदी दडून बसला होता आणि तिथे उभा राहून पटकन झेल टिपलाय. फलंदाज बाद. डीके भाईच्या या झेलसाठी एवन जोडीच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. चांगला झेल, जबरदस्त झेल त्या ठिकाणी सीमारेषेवरती टिपत असताना योगेश पाटील अगदी जबरदस्त फटका. स्विचिटचा अटेम्प्ट सक्सेसफुल झाला होता. वेगानं चेंडू, अगदी आपण पाहिलं तर बंदुकीच्या गोळीच्या वेगानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो की काय असं वाटलं होतं, मात्र तिथे डीके पवित्र झाले आणि तो झेल त्याने टिपला. जबरदस्त गोलंदाजी, चांगली व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळाली. त्या ठिकाणी आपण पाहताय रोशन जाधव
ज्या बॉलवरती 6 धावा यायला हव्या होत्या तिथे विकेट मिळाली आणि त्यानंतर मात्र इथे नशीब पालटले. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली, पहिली विकेट, त्यानंतर हा डॉट. चांगली गोलंदाजी. नवीन बॅटर किशोर आलाय. किशोर आणि विकास या दोघांना मात्र इथून संपूर्ण सूत्र हातात घेऊन किल्ला लढवायचा आहे. स्ट्राईक वरती किशोर खेळतोय. गोलंदाज रोशन जाधव पुन्हा एकदा तयार. इथे सुपला इम्प्रोवाइज केलाय, जबरदस्तरित्या कनेक्ट सुद्धा केलाय. फिल्डर पाठलाग करतोय, अडवण्याचा प्रयत्न तो करेल, मात्र तिथे थोडासा असफल तो राहिलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा. वरती इथे जोडल्या जात आहेत आणि निश्चित आपण पाहताय तर या 4 धावांची मदत स्कोर कार्डला झाल्यानंतर धावफलक 15 वरती. तिसऱ्या षटकात आपण आहोत. 15 धावा धावफलकावर. 4 षटकांची मॅच हळूहळू आपण पाहताय तर निश्चितच वातावरण जसजसं थंड होत जाईल तसतसं धावा चेस करण्यासाठी तुम्हाला अडचणी इथे निर्माण होत असतात. सन्मानजनक धावसंख्या एकदा का बनली तर मॅच कंट्रोल करणं थोडंसं अवघड जाईल. इथे सिंगल साठी धावलेत आणि ही सिंगल धाव कंप्लीट झाली की नाही, अंपायर डिसिजन. बाईची एक सिंगल कंप्लीट झाली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळाली. एक सिंगल मिळाली, स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. 16 धावा, 16 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. गोलंदाज रोशन जाधव. षटकातला पुढचा बॉल. विकास भारती फार मैदानावरती संघर्ष करतोय, मेहनत तो करतोय. इथे अर्ध्या पिच वरती बॉल मिळाला. शॉर्ट ऑफ लेंथ, आडव्या बॅटचा कडक प्रहार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. या 4 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड आता आपण पाहाल तर सजलेलं पाहायला मिळतं 20 या आकड्यावरती. अजून एक बॉल या षटकातील आणि पुढचं पूर्ण षटक बाकी आहे. सामना फिरायला वेळ लागणार नाही. इथे चौकाराच्या मदतीनं धावफलकाला इथून गती प्राप्त केली आहे. 20 धावा धावफलकावर. एकदा का 30-35 झाल्या तर मॅच बनेल. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केलंय. चेंडू ऑन साइडला, लॉंग ऑनला. फिल्डर आहे त्या ठिकाणी, पकडेल, फेकेल. सिंगल मिळाली. षटक क्रमांक 3 ची सांगता झाली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 21 धावा, 21. तीन षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 21 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. चला थोडी घाई करा. सिद्धिविनायक इंदगाव संघ थोडं स्पीडअप करा. अजून आपल्याला या सामन्यानंतर क्वालिफायरचा सामना खेळवायचा आहे, याची काळजी घ्या. समाजसेवक मान्यवर नितीनदादा मेहर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. क्रीडानगरीमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. नितीनदादा मेहर या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. आपलं मनापासून आभार, सहर्ष स्वागत. शेवटचा अंतिम षटक या ठिकाणी पाहायला मिळेल. गोलंदाज किरणवरती विश्वास दाखवलाय. शेवटच्या षटकासाठी तो तयार होतोय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा अजून एक लेफ्ट आर्म सीमर समोरच्या दिशेला टोलावलाय. एक सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेसाठी आलेत. रॉकेट थ्रो आलाय, मात्र इथे आपण पाहताय 2 धावा कंप्लीट केल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. इरादा पक्का आणि लगेच दुसऱ्या धावेसाठी धावले आणि 2 धावा कंप्लीट केल्या. स्कोर कार्ड 23-23. अजून या षटकातील 5 बॉलचा खेळ इथून आपल्याला पाहायला मिळेल. या 5 बॉलवरती जास्तीत जास्त धावा कशा बनतील यासाठी प्रयत्न तो करतोय विकास भारती. इथे स्लॉक स्वीपचा अंदाज, कडक शॉट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, मिड विकेटला क्लिअर करत असताना चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4.
ओम कोंडेश्वर भोज या संघाचे सुद्धा भरपूर चाहते, भरपूर फॅन्स मैदानाच्या चारी बाजूने या ठिकाणी आपल्याला गर्दी करून पाहायला मिळत आहेत. सर्वांचं मनापासून स्वागत. या चौकाराच्या मदतीनं स्कोअर कार्ड 27 झालं. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल त्यांची नक्कीच पाहायला मिळते. चौथ्या षटकात आपण आहोत. या षटकाचा आपण विचार केला तर अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. पहिल्या 2 बॉलवर 6 आल्यात. विकास भारती खऱ्या अर्थानं धावफलकाचा विकास त्यानं या मॅचमध्ये केलाय. या अगोदरच्या मॅचमध्ये सुद्धा तारणहार म्हणून धावून आला आणि इथे आपल्या संघासाठी उपयुक्त खेळी तो साकार करतोय. नॉट आउट मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. इथे हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केलाय. फटका पुन्हा दर्जेदार, दमदार, सीमा पार चेंडूला पाठवत असताना सलगचा दुसरा वार. विकास भारतीचा हा चौकार. अजून एक चौकार मिळालाय. या चौकाराच्या मदतीने धावफलकाला शिल्लक आहेत 31 धावा धावफलकावरती. सन्मानजनक धावसंख्या या ठिकाणी बनवली आहे. ओम कोंडेश्वर भोज या संघानं बॅटिंग करत असताना जिम्मेदारी, जबाबदारी या इथे खांद्यावरती घेतली आणि जबाबदारीचं टॉनिक पिऊन जबरदस्त कामगिरी इथे पार पाडतोय विकास भारती. व्हेरी गुड बॅटिंग. सलगचे 2 चौकार, त्यानंतर स्कोअर काढले. शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण पाहताय तर मॅचला टर्न केलं. गोलंदाज किरण वरती फार मोठा हल्ला विकास भारतीनं केला. इथे मिस टायमिंग, झेलची सुवर्ण संधी. आत्ता मात्र पकडलाय झेल. नाराज निराश धावा त्यानं बनवल्या. विकास मैदानाच्या बाहेर जरूर येतोय, मात्र एक चांगला कॅमिओ त्यानं पेश केलाय. फलंदाज बाद. राज आलाय इथे. पॉइंटचा फिल्डर आलाय, चेंडूवरती पकडतोय, फेकतोय. सिंगल पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी येत आहेत आणि एकच धाव इथे मिळेल. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर जमल्या 35. 36चा पाठलाग इथे कशा पद्धतीने केला जाईल समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन. या ऐकूयात बदलापूर समालोचक समितीचे आमचे अध्यक्ष मान्यवर महेशजी धुळे सर, मॅडी सर आपल्यासोबत. हॅलो, धन्यवाद सोमनाथजी खाडे सर. या आपण जाऊया वाच्या दिशेने पुन्हा एकदा. अच्छा, रात्रीतील दुसरा फेरीतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो आणि आता 36 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. 37 धावांचं टार्गेट आहे. 36 धावा ऑलरेडी बनलेले आहेत. सिद्धिविनायक इनगाव संघ आपण पाहतोय. सुरुवातीला काय जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येक गोलंदाजाचा आपण विचार केला तर जर ग्राफ आपण पाहिला तर सध्या आपण पाहतो कमी धावसंख्येपासून अगदी शेवटच्या षटकामध्ये जास्त धावा पाहायला मिळाल्या. कुठेतरी धावसंख्येचं
आता मात्र 4 ओव्हरमध्ये एक चांगली सन्मानजनक धावसंख्या या ठिकाणी उभी राहिली आहे. पहिले षटक यश कडवचं आपण पाहिलं, ज्याने जवळ जवळ आपण पाहतो 4 धावा खर्च केला. जयेशला आपण पाहिलं, त्याने 7 धावा खर्च केल्या. रोशनने तिसऱ्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिकल आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळाली आणि खरं तर किरणने या ठिकाणी शेवटच्या अंतिम षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या. 36 धावा बनल्या गेल्या. 37चं आव्हान. सदोतीस धावांची गरज सध्या या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जोडी शंकर विषे आणि त्याच्या साथीने रोहित कडव सलामीची जोडी सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. बॉलिंग मार्क वरती योगेश पाटील. चला मॅचला लगेच सुरुवात करा. ऑफिशियल पंचांना विनंती राहील, कारण अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. शंकर विषे, रोहित कडव ही सलामीची जोडी. दोन्ही संघाला भरपूर सारा शुभेच्छा. संतोषजी सोनावणे, सिद्धीजी सोनावणे, केतनजी जाधव त्याचा आनंद घेत आहेत. खरं तर आजची पहिली रजनी या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडली जाते. अजून 4 नाईटचा खेळ सध्या बॅलन्स या स्पर्धेमध्ये. चला दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. मॅचच्या दिशेने जाऊ आपण. ऑन गोईंग सामना. योगेश पाटील तयार आहे. स्ट्राईक एंडला शंकर विषे. मॅच इज ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. 37 रन्स टू विन. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. स्क्वार कट. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतो. अफलातून स्ट्रोक. जणू काही सफरचंदावरती सुरी फिरवावी इतक्या भन्नाट वेगाने बॉल चाललाय सरळ सीमा पार. धावा मिळतील 4. चार धावा धावफलकावरती आहेत आणि पहिल्याच बॉलवरती एक अप्रतिम स्क्वार कट पाहायला मिळाला. शंकर विषे जबरदस्त बॅटर. मागच्या मॅच मध्ये थोडेसे नाराज होते. 2 या वैयक्तिक धावा संख्येवरती तो बाद झाला होता. या मॅचची सुरुवात चांगली केली. आणखीन एक कवचला 2 क्षेत्ररक्षकांना दुभागून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. धन धन करत बॉल सीमा पार. विकास भारती होते, परंतु बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेल्यानंतर आलेला हा दुसरा चौका. 2 चौकार सलग लागोपाठची सुरुवात स्वप्नवत पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये आपण पाहतोय रोहित कडवचं अर्धशतक आणि या मॅच मध्ये आता शंकर विषेने चांगली सुरुवात केली आहे. योगेश पाटील लाईन या ठिकाणी अगदी आपण पाहतो पायाला स्पर्श करून हा बॉल मागे चालला. धाव मात्र मिळणार नाही, फक्त डॉट बॉल. अगदी पायात टाकण्यात आलेला फुलर लेनचा बॉल संपर्क बॅट आणि बॉलचा पाहायला मिळाला नाहीये. उलटॉस बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. लॉफ्ट हिट ड्राईव्ह बॉल चाललाय सीमा पार. जसं विकास भारतीने या ठिकाणी आपण पाहतोय किरण विषेच्या अगेन्स्ट 3 चौकार ठोकले होते आणि आता 3 चौकार सलग या ठिकाणी वसूल करत असताना या षटकामध्ये शंकर विषे बॉल सीमा पार. मिळतील धावा इनगावला 4. अप्रतिम बॅटिंग करता शंकर. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इनगाव संघाचा युवी सध्या मैदानावरती खेळतोय. हो पंचांकडे स्ट्रॉंग अपील. LBW फलंदाज होईल बाद.
आणि आता धक्का क्रमांक पहिला लागेल बॅटिंग करत असताना टीम सिद्धिविनायक इंदगाव संघाला. चला आयोजकांच्या वतीनं ज्या सूचना येतात की LBW साठी कोणताही रिव्ह्यू नसेल. ऑनफिल्ड जो डिसिजन आहे फलंदाजा ठिकाणी होईल बाद. धक्का पहिला लागेल टीम इंदगाव संघाला. लक्षात असू द्या ऑलरेडी प्रत्येक संघाला सूचना आहेत की वाईट बॉल LBW साठी कोणताही रिव्ह्यू नसेल. ओव्हर द वेस्ट हाईट साठी आणि रनआउट साठी तुम्हाला देण्यात येईल, याची काळजी घ्या. 5 बॉल आणि आता 12 धावा धाव फलकावरती. पहिली विकेट शंकर बिशेची मिळाली आहे आणि आता न्यू बॅटर रोशन मैदानावरती दाखल होत आहे. शेवटचा बॉल योगेश पाटील आपल्याला पाहायला मिळेल. 37 धावांची गरज आहे. राऊंड विकेट हो यावेळेस ऑन ड्राईव्ह डीप मध्ये बॉल चालला. रोशन एक कंप्लीट झाली आहे. एकच धाव मिळेल. एकावरती समाधान व्यक्त करावं लागणार आहे. संघाची धाव संख्या 13 वरती. 37 धावांचं टार्गेट म्हणजे येणारे 18 बॉल आणि आता 24 धावांची गरज आहे. चला जास्त समय घेऊ नका विनंती राहील. टीम ओम कुंडेश्वर भोज टीमला आज वाईल्ड कार्ड तो 18 बॉल आता 24 धावा त्यांना थांबवायचे. प्रति षटकामागे 8ची सरासरी हा रिक्वायर्ड रन रेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अठरा बॉल 24 धावांची गरज. अत्यंत सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामधील आता आजच्या रात्रीमधील आपण अंतिम टप्प्यामध्ये आहोत. यानंतर शेवटचा सामना पाहायला मिळेल जो 3 ओव्हरचा होईल. एका बाजूला मायरा 11 फ्रेंडशिप मोहपाडा एरनजाड आणि आता त्या संघाला फाईट करेल या टीम मधील विजेता संघ इंदगाव की भोज. आणि आता आपण पाहतोय समोर टप्पा पडल्यानंतर चेंडू अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. बॉल चाललाय सरळ ओव्हर द बॉलर साइड बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. चौकार आला आणि या चौकाराने धावत संख्या जाऊन पोहोचली आहे ती 17 वरती. अजूनही 20 धावांची गरज. उर्वरित 17 बॉल. प्रथमेश देसले टॉस बॉल समोर खेळत लॉंगॉनच्या दिशेने व्ही शेप मध्ये फटका चाललाय. चेंडू आपल्याला पाहायला मिळतो ट्रॅव्हल होतो. योगेश पाटील आलेत. एक धाव सध्या ऍड होईल धाव फलकावरती आणि एका धावेच्या मदतीने 18 धावा 18 रन्स. विकास भारती याला तुम्ही पाहतात. खरं तर आज ओम कोंडेश्वर भोज संघाकडे विशाल भारती नामांकित खेळाडू नाही आहे. त्याच्या अनुपस्थितीत ओम कोंडेश्वर भोज संघ खेळतोय. ऑलराऊंडर खेळाडू विशाल भारती. कुठेतरी त्याची गोलंदाजी फलंदाजी ही कमी जाणवते या मॅच मध्ये. 18 धावा स्कोर कार्ड वरती. अजूनही 19 धावांची गरज आहे. उर्वरित 16 बॉलचा खेळ बॅलन्स. प्रथमेश देशले राईट आर्म ओव्हर द विकेट. टॉस बॉल दिशा दिली आहे. बॉल चाललाय परंतु हिट विकेट. फलंदाज रोहित कडवला परतावा लागेल माघारी. धक्का क्रमांक या ठिकाणी दुसरा लागेल. फलंदाज बाद. इंटरेस्टिंग आपल्याला पाहायला मिळेल प्रथमेश देसलेचा हा बॉल आणि त्यानंतर चौकार आल्यानंतर त्याचा मागचा पाय त्याला तोल सावरता आला नाहीये आणि सरळ यष्टांवरती जाऊन तो आदळला. हिट विकेट.
आणि या मॅचची खरं तर प्राइज विकेट रोहित कडव मैदानाच्या बाहेर आलेत. या मॅच मध्ये आपण पाहिले तर रोहित कडव कडून भरपूर साऱ्या अशा अपेक्षा होत्या, परंतु एकही धाव ज्याने आता या मॅच मध्ये दिली नाही आहे. मागच्या मॅच मध्ये अर्धशतक त्याने झळकावलं, तो मात्र या मॅच मध्ये काही करू शकला नाही आहे. अगदी शून्याचा चष्मा घालून मात्र माघारी परतलाय. प्रथमेश ओ बाची कडा, चेंडू मात्र मागे चला इस्टनच्या यष्टीरक्षक स्वतः शंकर पाटील चेंडूला गॅदर करतात. एक धाव मिळेल. सध्या आपण पाहतो सिंगल डबलचं क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळते. असं वाटलं होतं की रोहित कडव असल्यानंतर ही मॅच लवकर फिनिश होईल. चौकार गेल्यानंतर भरपूर या ठिकाणी आशा पल्लवी झाल्या होत्या सिद्धिविनायक इनगाव संघाच्या, परंतु मागे पाहिलं तर यष्ट्यांवरती जाऊन आदळला होता रोहित. 19 धावा, शेवटचे 2 बॉल शिल्लक, स्टील 2 टू गो. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. 14 बॉल 18 धावांची गरज. चांगला स्ट्रोक लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक चिडिया छिप गई खेत में, आणि आता रोशनला देखील परतावं लागेल माघारी. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. कदाचित मला आजही एक चित्र आठवतं की ढोके नगरीमध्ये इनगाव संघ एका पाठोपाठ फलंदाज बाद होत गेले. अखेर तो सामना देखील त्याने गमावला होता. जवळजवळ 4 बॉल मध्ये 3 धावांची गरज असताना तो सामना इनगाव संघाच्या हातातून निसटला होता. आता या मॅच मध्ये सध्या तरी आपण पाहतो प्रथमेश देसलेने 2 विकेट घेतल्यानंतर आपण पाहिलं ना अभिषेक, तर आता सध्या ड्रायव्हिंग सीट वरती सध्या ओम कोंडेश्वर भोज दिसते, कारण 13 बॉलचा खेळ बॅलन्स आहे आणि विजयासाठी 18 धावांची गरज आहे. तेरा बॉल 18 धावांची गरज. शेवटचा बॉल. चला बॅटर्स लवकरात लवकर आपण अनिल वळवीला आपण पाहतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, त्याच्यावरती भरोसा दाखवलाय. शंकर विषय बाद झाला, त्यानंतर बॅटर आपण पाहिलं तर रोहित बाद झाला आणि आता रोशनला देखील मैदान सोडावं लागतंय. सध्या अजूनही बॅटर्स आपण पाहिलं तर यश कडव, दत्ता कडव अजूनही काही फलंदाज आहेत, किरण विषय असतील, पण तो फार मोठी जिम्मेदारी या मॅचची. 13 बॉल 18ची गरज. प्रति षटकामागे आता जर आपण कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट जर पाहिलं तर कुठेतरी 9ची सरासरी या ठिकाणी पाहायला मिळेल, पण तो त्या धावा चेस करण्यासाठी या मॅच मध्ये आता जास्तीचा संघर्ष करावा लागणार आहे टीम सिद्धिविनायक इनगाव संघाला. ओ यावेळेस सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट केला प्रथमेश देसलेने, आणि आता आपण पाहतोय षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय आणि 2 षटकामध्ये धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा आणि येणारे 12 बॉल शिल्लक आहेत. 18 धावांची गरज. सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य ही संस्था आपल्याला पाहायला मिळते आणि या संस्थेच्या वतीनं एक अप्रतिम दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. चला 12 बॉल 18ची गरज आहे आणि कदाचित एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळेल. कदाचित शंकर विषय स्वतः मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत, कदाचित हा ड्रिंक्स ब्रेक नसावा, काहीतरी. सिद्धेश देसलेला आपण पाहतोय, यंगस्टर गोलंदाज आहे, त्याच्या खांद्यावरती जबाबदारी देण्यात आली आहे. छोट्याशा खांद्यावरती या मॅचची मोठी जबाबदारी आहे. 12 बॉल 18 धावांची गरज स्ट्रायकिंगला. बॅटर रोहन, पहिला बॉल क्लीन बोल्ड, फलंदाज होईल बाद. सिद्धेश देसलेने त्याचा चलवा दाखवलाय आणि आता परतीचा प्रवास करावा लागणार आहे बॅटर रोहनला. फलंदाज बाद.
सुमित रणदिवे यांच्या ठिकाणी आगमन झालं, त्यांचे मनपूर्वकडे हार्दिक स्वागत. पहिल्याच बॉल वरती विकेट आली आहे. सध्या आपण पाहतो अडचणीत सापडलाय की काय सिद्धिविनायक किनगाव संघ, असं चित्र सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण सामना होता कुठे, सामना आला कुठे, जवळ जवळ आपण पाहतोय एकंदरीत 18 बॉल 24 धावांची गरज असताना पहिल्या बॉलवरती चौकार आला. 17 बॉल 20चं समीकरण असताना इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय समीकरण इक्वेशन हे बदललेलं पाहायला मिळालं. म्हणजे या मॅच मध्ये आपण पाहतोय सामना हळूहळू थोडस कठीण बनत चाललाय टीम सिद्धिविनायक इनगाव संघासाठी. याचं कारण आहे की दर्जेदार गोलंदाजी ओम कोंडेश्वर भोज संघाची. गोलंदाज सिद्धेश राऊंड विकेट. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला आपण पाहतोय. लॉंग ऑनला बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतोय एक्झॅक्टली 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. आणि या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल 21 धावा. 37 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. हा देखील सामना प्रेक्षकांना अतिशय दर्जेदार पाहायला मिळेल. कारण हा सामना जाणताराच्या बदलापूर संघाने गमावला, परंतु अवघ्या 2 धावाने सामना खिशात घातला घरच्या मैदानावरती टीम मोहपाडा एरनचाड संघाने. गोलंदाज सिद्धेश मॅचच्या प्रतिम पाहायला मिळेल. हो क्लीन बोल्ड, यश कडवला देखील परतावा लागेल. अगदी आपण पाहतो यशट्या उद्ध्वस्त करत असताना सिद्धेश देसलेची गोलंदाजी आणि आता फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन सिद्धिविनायक इनगाव. काय गोलंदाजी करतात सिद्धेश देसले. प्रथमेश देसले नंतर खरं तर त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी सिद्धेशची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती विकेट आली, त्यानंतर 2 धावा त्याने खर्च केल्या, पुन्हा एकदा विकेट मिळवली आहे. म्हणजे आता उर्वरित 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 16 धावांची गरज आहे. 9 बॉल 16. नऊ बॉल आणि 16 धावांची गरज सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ओर द विकेट. ऑन साइडला चेंडू उडवण्यात आलाय. क्षेत्ररक्षक थोडे दूर राहिलेत योगेश पाटील आणि आता आपण पाहतोय या धावा मिळतील 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये आलेत किरण. ज्या किरण विषयने शेवटच्या अंतिम षटकामध्ये 15 धावा खर्च केल्यात, त्याच धावा आता मात्र त्याला वसूल करायचे आहेत. याच अनुषंगाने प्रयत्न करावे लागणार आहेत. धावा मिळाल्या 2. 23 धावा धावफलकामध्ये आहेत. अजूनही 14 धावांची गरज. उर्वरित 8 बॉलचा खेळ शिल्लक. याच दरम्यान ज्योतिराव सोनावणे यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांना सुद्धा विनंती राहील की आपण सुद्धा या ठिकाणी व्यासपीठामध्ये यायचं. हो यावेळेस आपण पाहतोय खबरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. एक सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि 2 धावा पाहता पाहता या ठिकाणी कंप्लीट झालेत. अगदी आपण पाहतोय सध्या एक पाऊल पुढे टाकतीये टीम सिद्धिविनायक इनगाव संघ. मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतेय. धावा मिळतील 2 आणि या 2 धावेने 25 धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. सामना देखील तितकाच चांगला पाहायला मिळेल. एका बाजूला ओम कोंडेश्वर भोज तर दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक इनगाव. 37 धावांचं आव्हान होतं. सामना अगदी आपण पाहतोय या मॅच मध्ये शेवटच्या मोमेंटला 7-12 हे समीकरण पाहायला मिळते. उलटॉस बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. कबसला फटका एक्झिक्यूट केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता एक सिंगल धाव इथे या ठिकाणी घेण्यात आली आहे आणि एक सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या झाली पुढे 26 वरती.
म्हणजे अंतिम षटकामध्ये 11 धावांची गरज. आणि आता 11 धावांची गरज आहे. कदाचित आपण आता प्रेक्षक हेच म्हणत असतील इनगाव संघाचे पाठीरेखी देखील की रोहित कडाव जर मैदानाच्या आतमध्ये असता तर इतका वेळ या धावा चेस करायला लागला नसता. परंतु आता 6 बॉल 11ची गरज. सध्या A1 जोडी केतन जाधव आणि संतोष सोनवणे हे देखील आपण पाहतोय संपूर्ण क्रीडा नगरीमध्ये फेरफटका मारत असताना कुठे काही कमी तर नाही ना याची शहानिशा केली जाते. 6 बॉल 11ची गरज. 37 धावांचं आव्हान. बॉलिंग ट्रॅक वरती आले श्रीपत कडाळी. सायकलला किरण विशे. 6 बॉल 11 धावांची गरज. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला फ्लिक केलाय. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. बॅकअप मिळालं तिथे आणि आता आपण पाहतोय 2 धावा. इथे मात्र धाव फलकावरती एकवटल्या जात आहेत. प्रत्येक बॉल गणिक जर आपण पाहिलं तर 2 धावा येत राहिल्या तर सामना लवकर खुला होईल. परंतु एखादा मोठा फटका आला तर या मॅच मध्ये आपण पाहतोय अधिराज्य गाजवेल टीम सिद्धिविनायक इनगाव हे देखील विसरून चालणार नाहीये. परंतु एखादी विकेट डॉट बॉल या ठिकाणी आला तर पुन्हा एकदा प्रेशर क्रिएट करेल टीम ओम कोंडेश्वर भोज या मॅच मध्ये. 5 बॉल 9 धावांची गरज. फुल टॉस बॉल यावेळेस ऑन साइडला टर्न केलाय. सिंगल घेण्याचा प्रयत्न परंतु नॉन स्ट्राईक एंडला चेंडूची फेक होते तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. आणि जी स्ट्राईक आता अनिल वळवीला हवी होती ती मात्र त्याला मिळाली आहे. अखेर आपण पाहतोय सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 29 धावा आहेत आणि आता 4 बॉल 8 धावांची गरज. वडा मॅच जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळेल. चार बॉल आणि 8 धावांची गरज. अजून एक मॅच शेवटची आपल्याला खेळवायची आहे. सामना थोडासा स्पीडअप करा विनंती राहील. या सरमान आपण पाहतोय डॉट बॉल आणि आता अंपायर्स रिव्ह्यू या ठिकाणी या आपण चेक करू. या अंपायर्स योगीराज महाराज बुटेरे आपण प्लीज जरा चेक करू कारण कदाचित कोणत्याही संघामध्ये अन्याय होणार नाही याची दक्षता आपण घेऊ. कारण ऑफिशियल आल्यानंतर न्यायमूर्ती आल्यानंतर कदाचित या ठिकाणी प्रत्येक संघाला न्याय मिळेल हीच अपेक्षा. कारण अचूक वेळी अचूक निर्णय देण्याचं काम आहे ऑफिशियल पंचांचं असं. आणि आता ऑन फील्ड अंपायर्सला देखील या ठिकाणी बोलवण्यात आले. या आपण पडताळणी करू वॉर रूम मध्ये. इज लीगल बॉल आणि आता 3 बॉल 8 धावांची गरज.
वन लिफ्ट करण्यात आलं, चेंडूला जाऊ दिलं अनिल वळवीला. असं वाटलं की हा कदाचित वाईड बॉल असू शकतो, एक्स्ट्रा 1 रन मिळेल, परंतु आशाळभूत नजरेने पंचांकडे पाहिलं जरूर, परंतु आता 3 बॉल 8 धावांची गरज. गोलंदाज श्रीपत, चांगला स्ट्रोक यावेळेस आपण पाहतोय. जाईल बॉल लॉंग ऑफच्या दिशेने, बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आणि आता आलाय दर्जेदार चौकार. अँड मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा वाजवली आहे ती अनिल वळवीने. बॉल सीमा पार 4. दोन बॉल आणि आता 4 धावांची गरज आहे. एक बॉल जर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला तर सिद्धिविनायक हिनगाव संघ तिसऱ्या फेरीमध्ये खेळेल. जर एखादा चेंडू डॉट आला, विकेट आली, तर पुन्हा एकदा ड्रायव्हिंग सीट वरती ओम कोंडेश्वर भोज संघ येईल. गोलंदाज श्रीपाद कडाळी, स्ट्रायकिंगला अनिल वळवी. 2 बॉल 4 ची गरज. हाय व्होल्टेज नामा, स्पष्ट दबाव आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. दोन्ही संघ गोलंदाज फलंदाज अंडर प्रेशर क्रिकेट खेळतीये. 2 बॉल 4 ची गरज. आता टाळ्यांचा प्रतिसाद देखील मिळतोय. हो, या ठिकाणी डॉट बॉल आणि आता शेवटच्या 1 बॉल वरती धावांची गरज आहे ती तब्बल 4. म्हणजे आता बॉल हा बाउंड्री लाईनच्या बाहेरच गेला पाहिजे. सिंगल डबलला आता प्राधान्य देऊन चालणार नाहीये. सामना कधी टीम हिनगाव संघाच्या बाजूनं तर कधी सामना टीम ओम कोंडेश्वर भोज संघाच्या बाजूनं सुकतोय. 1 बॉल 4 ची गरज. ज्या अनिल वळवीने विजयाची स्वप्न हिनगाव संघाला दाखवलेत तो देखील सामना सोडणार नाहीत, परंतु ज्या गोलंदाजाने पुन्हा एकदा कमबॅक करून दिले तो श्रीपत कडाळी देखील सहजासहजी हा सामना सोडणार नाही. 1 बॉल 4 ची गरज. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. एक बॉल 4 ची गरज. रनवे रिदम मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडस अडथळा. फलंदाजामध्ये प्रेशर आहे, दबाव आहे, स्पष्ट जाणवतोय. तितकाच दबाव गोलंदाजावरती देखील आहे. त्याला धावा रोखायचेत. ऑन साइडला फटका इथे आपण पाहतोय, परंतु धावा किती मिळतील? 2. आणि ते सामना गमावलाय टीम सिद्धिविनायक हिनगाव संघाने. जरी झेल ड्रॉप झाला असेल तरी ओम कोंडेश्वर भोज संघाने हा सामना जिंकलाय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. संधी होती इतर म्हणेन, परंतु ताकद थोडीशी या ठिकाणी कमी पडली असंच म्हणावं लागेल. आणि आता टीम ओम कोंडेश्वर भोज संघ विजय झाला. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. या आपण टॉस करू. मायरा 11 फ्रेंडशिप मोहपाडा हेरनसाड आणि त्याला फाईट करेल ओम